रुक्मिणीताई त्यांच्या मुलाच्या ऑफिसच्या बाहेर बसून मुलाची येण्याची वाट पाहत होत्या. त्यांची नजर फक्त दाराकडेच होती. त्यांच्या नजरेत एक काळजी, चिंता, भीती स्पष्टपणे दिसून येत होती. एका जागी खूप वेळ बसून आता त्यांचे गुडघे देखील दुखू लागले होते. तिथे शेजारी बसलेल्या सेक्युरिटीला त्यांच्याकडे पाहून त्यांची दया आली आणि त्याने त्याची खुर्ची त्यांच्याकडे सरकवली आणि त्यांना बसायला सांगितले. तेव्हा रुक्मिणीताईंनी त्याचे खूप आभार मानले आणि पाणवलेल्या डोळ्यांनी त्याला मनापासून आशीर्वाद दिला. काही वेळाने त्यांच्या मुलाला गाडीच्या खाली उतरताना पाहून रुक्मिणीताई धावत पळत त्यांच्या मुलाजवळ गेल्या आणि त्याला बिलगून ढसाढसा रडू लागल्या. जणू काही त्यांनी इतके वेळेपासून दाबून ठेवलेल्या अश्रूंचा बांध फुटला होता. पण आईला अशा कपड्यांमध्ये सगळ्या लोकांसमोर बिलगलेली पाहून युवराजला खूप अपमानित झाल्यासारखे वाटत होते. त्याने लगेच रुक्मिणीताईंना स्वतःपासून दूर करून सिक्युरिटी गार्डला विचारले, कोण आहे ही म्हातारी आणि इथे काय करत आहे? तो गार्ड म्हणाला की सर, त्या कधीपासून तुमची वाट पाहत आहे. बघा सर, तुमच्यामुळे त्यांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. युवराज त्या गार्डवर ओरडत म्हणाला, डोकं खराब झालं आहे का तुझं? हे माझं ऑफिस आहे. कुणीही येण्यासाठी मी इथे धर्मशाळा उघडलेली नाही. मी हे ऑफिस भिकाऱ्यांची सेवा करण्यासाठी उघडलेले आहे का? बाहेरकडे यांना काही पैसे देऊन कळत नाही कसे निर्लज्जपणे भीक मागण्यासाठी येऊन जातात. आपल्याच मुलाच्या तोंडून आपल्याच बद्दल असे शब्द ऐकून त्यांना खूप मोठा धक्काच बसतो. त्या जागेवर स्तब्ध होऊन त्यांच्या मुलाकडे एकटक बघत राहतात. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. बाळा, हे तू काय बोलत आहेस? तुझे वडील तिकडे रुग्णालयात जीवन मरणाच्या दारात उभे आहेत. डॉक्टरांनी सांगितले आहे की त्यांच्यासाठी लवकरात लवकर रक्ताचा बंदोबस्त करा. बोलता बोलता रुक्मिणीताई मुलाच्या पायावर पडून नवऱ्याच्या जीवाची भीक मागू लागल्या आणि ढसाढसा रडू लागल्या. युवराजने त्यांचा हात पकडून त्यांना बाजूला सरकवले आणि म्हणाला, तुला काय वाटतं? वडिलांचा जीव वाचवण्यासाठी मी बेडवर पडू का? मागच्या वेळी मी किती आजारी पडलो होतो माहीत आहे का? निघ इथून. माझ्याजवळ इतका वेळही नाही आणि मी त्या म्हाताऱ्याला माझं एक थेंब रक्तही देणार नाही. रुक्मिणीताई त्यांचा पदर पसरून युवराजला म्हणाला, फक्त एकदा माझी मदत कर बाळा. मी काही करून तुझ्या उपकाराची परतफेड नक्की करेन आणि तुझे सर्व कर्ज परत करेन. जर तू रक्तदान केल्याने तुझ्या वडिलांचे प्राण वाचतील तर. रुक्मिणीताई पुढे काही बोलण्याच्या आधीच युवराज त्यांच्या आईवर जोरात ओरडला, कळत नाही का तुला? भिकाऱ्यासारखी मागेच लागली आहेस माझ्या. इतकं बोलून युवराजने थोडे पैसे आईच्या तोंडावर फेकले आणि म्हणाला, हे उचल आणि आता यापेक्षा जास्त अपेक्षा माझ्याकडून ठेवू नकोस. इतकं बोलून युवराज तावातावाने त्याच्या आईकडे दुर्लक्ष करून तिथून निघून गेला. हे सर्व काही तिथे उभे असलेला सिक्युरिटी गार्डही पाहत होता. त्याचे डोळे भरून आले होते. युवराज आत जाताच तो धावत पळत रुक्मिणीताई यांच्या जवळ आला आणि त्यांना हातांना पकडून उभे केले. त्यांना पाणी पाजले आणि विचारले, आई, हा खरंच तुमचा मुलगा आहे का? रुक्मिणीताईंनी होकारार्थी मान हलवली. तेव्हा सिक्युरिटीने त्यांना संपूर्ण कहाणी विचारली, जे ऐकून तो सुद्धा आतून पूर्णपणे हादरून गेला. तो रुक्मिणीताई यांना धीर देत म्हणाला, आई, तुम्ही काळजी करू नका. सगळे काही ठीक होईल. देवावर विश्वास ठेवा. मला सांगा की मी तुमची काय मदत करू शकतो? तो म्हणाला, बाबांना रक्ताची गरज आहे तर त्याची व्यवस्था होऊन जाईल. तुम्ही काळजी करू नका. इतक्यात युवराज त्याच्या मीटिंगला जाण्यासाठी बाहेर निघाला तर त्याच्या आईला तिथेच बसलेले पाहून त्याने रागात त्याच्या आईचा हात पकडला आणि तिला तिथून घेऊन जाऊ लागला. त्यावेळी त्याच्या व्यतिरिक्त तिथे अजून कोणीही नव्हते. त्याने विचार केला की कोणी यायच्या आत आईला इथून बाहेर काढतो. जर आईला इथे कोणी पाहिले आणि तिने तिचे तोंड उघडले तर माझी लाखो रुपयांची डील कॅन्सल होईल. पण त्या गार्डने कसला विचार न करता पुढे येऊन त्याच्या बॉस युवराजच्या जोरदार कानाखाली वाजवली. आवाज इतका मोठा होता की आत काम करत असलेली सगळे लोक ऑफिसमधून बाहेर आली आणि युवराजकडे पाहत होती.
लाज नाही वाटत स्वतःच्या आईसोबत असं करताना? तो सिक्युरिटी गार्ड त्याच्या बॉसला म्हणाला. तुझी एवढी हिंमत की तू तुझ्या बॉसवर हात उगारला? मी आत्ताच्या आत्ता तुला नोकरीवरून काढून टाकतो. युवराज असं रागाने म्हणाला. अरे, लात मारतो मी तुझ्या नोकरीला. जो स्वतःच्या आईवडिलांचा होऊ शकत नाही तो आमचा काय होणार? आज त्या सिक्युरिटी गार्डची हिंमत पाहून सगळे लोक आश्चर्यचकित झाले होते आणि युवराज एका हाताने त्याचा गाल पकडून उभा होता. त्या सिक्युरिटी गार्डने रुक्मिणीताईंचा हात पकडला आणि म्हणाला, चला आई इथून. रुक्मिणीताई सरळ हॉस्पिटलला पोहोचल्या. डॉक्टरांनी त्या गार्डचा रक्तगट चेक केला तर योगायोगाने त्याचे रक्तगट रुक्मिणीताईंच्या नवऱ्याच्या रक्तगटाला मॅच झाले होते. रुक्मिणीताई समोरच खुर्चीवर बसून त्या सिक्युरिटीला मनापासून आशीर्वाद देत होत्या. तिच्यासाठी तो देवाचे रूप घेऊनच आला होता. रुक्मिणीताई रक्त दिल्यानंतर त्या सिक्युरिटी गार्डच्या पायावर पडून ढसाढसा रडू लागला. गार्डने त्यांना उचलून उभे केले आणि म्हणाला, आई, तुम्ही या गरीब मुलाला पापाचे भागीदार बनवत आहात का? आईचे हे हात नेहमी मुलांना आशीर्वाद देण्यासाठी असायला हवेत. तो सिक्युरिटी गार्ड रुक्मिणीताई यांचे दोन्ही हात त्याच्या डोक्यावर ठेवत असं म्हणाला, बाळा, आज माझ्यामुळे तुला तुझी नोकरी गमवावी लागली. माझ्याकडे हे थोडे पैसे आहेत, ठेवून घे. तुझ्या मुलांच्या शिक्षणासाठी कामी येतील. आई, नोकरीबद्दल आपण नंतर विचार करू. तुम्ही आधी इथे बसा. सकाळपासून खूप रडत आहात. माहीत नाही तुम्ही काही खाल्ले आहे की नाही. मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. रुक्मिणीताई पाणवलेल्या डोळ्यांनी फक्त त्याला जाताना पाहत होत्या. हा अनोळखी असूनही आज त्याने विठ्ठलरावांचे प्राण वाचवले होते, तर दुसरीकडे त्यांच्या सख्ख्या मुलाने त्यांना भिकारी बोलून त्यांच्या आईपणाचा अपमान केला होता. हाच दिवस पाहण्यासाठी त्यांनी मुलाच्या प्रेमापोटी कष्ट मेहनत घेतली होती का? दिवस रात्र एक करून विठ्ठलरावांनी मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवले होते, जेणेकरून त्यांनी त्याची सर्व स्वप्न पूर्ण करावी. मुलगा नोकरीला लागून सेटल झाल्यावर रुक्मिणीताई त्यांच्या आवडीनुसार खूप प्रेमाने ज्योतीला आपल्या घरची सून बनवून घेऊन आल्या होत्या. विचार करता करता त्या त्यांच्या भूतकाळातील गोष्टीमध्ये हरवल्या. त्या ज्योतीला म्हणायच्या, सुनबाई, आता हे घर, या घराची सर्व जबाबदारी तुझी आहे. आता आम्हाला आमच्या या उतार वयात सुखाने आयुष्य जगायचे आहे. रुक्मिणीताई त्यांच्या नववधू सुनेला म्हणजे ज्योतीला म्हणाल्या. ज्योती आणि युवराज दोघी एकमेकांना बऱ्याच वर्षापासून ओळखत होते. त्यामुळे रुक्मिणीताई आणि विठ्ठलराव यांनी मुलाचा आनंद लक्षात घेऊन दोघांचे खूप धुमधडाक्यात लग्न लावून दिले. सुरुवातीला सगळे काही सुरळीत चालले होते, पण ज्योती ही मोठ्या घरची मुलगी असल्यामुळे तिला एकटीला राहण्याची सवय होती. तिला एकांतात राहायला आवडत होते. सासू सासऱ्याने तिला काही काम सांगितले की तिच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. ती नेहमी याबाबत युवराजकडे त्या दोघांची तक्रार करायची, पण तो म्हणायचा की तू काही दिवस चांगली वागलीस तर या सर्व प्रॉपर्टीची मालकीन म्हणून ओळखली जाशील. म्हणून ज्योती तिच्या भावनांना आवर घालत खोटे हास्य चेहऱ्यावर ठेवून तिच्या सासू सासऱ्यांची प्रत्येक गोष्ट मान्य करू लागली. एक दिवस विठ्ठलराव खूप आजारी पडले. त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. तेव्हा त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्या उपचारासाठी खूप जास्त खर्च सांगण्यात आला. अशातच रुक्मिणीताई त्यांच्या मुलाला म्हणाल्या की बाळा, तुझ्या वडिलांनी भरपूर सेव्हिंग करून ठेवली आहे, पण ती आता आपल्याला कशी मिळणार माहीत नाही आणि तुझे वडील काही सांगण्याच्या स्थितीतही नाही. त्यामुळे तू पैशांचा बंदोबस्त कर बाळा. त्यावर युवराज म्हणाला की आई, इतकी मोठी रक्कम आणि तीही इतक्या लवकर कसं शक्य आहे? एक साधारण नोकरी करणारा माणूस आहे मी आणि दुसरीकडे माझे ऑफिसचे काम सुरू आहे. मग इतक्या लवकर इतकी मोठी रक्कम कुठून कसा जमा करू शकतो मी? रुक्मिणीताई म्हणाल्या की बाळा, कोणत्या तरी मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून आधार घे. एकदा का तुझे वडील बरे झाले की सर्व घेतलेले पैसे व्याजासकट परत करू. युवराज म्हणाला, म्हणूनच मी बाबांना सांगत होतो की तुमचा सर्व हिशोब मला सांभाळायला द्या. पण कदाचित बाबांना माझ्यावर विश्वासच नव्हता.
रुक्मिणीताई म्हणाल्या, बाळा, आता तुझ्या वडिलांना बरे वाटले की सर्वप्रथम मी त्यांना हेच काम करायला सांगेल. आता आमचे वय झाले आहे, कधी काय होईल याचा भरवसा नाही. ठीक आहे आई, मी बघतो कुठून काही मदत मिळाली तर. इतकं बोलून युवराज तिथून निघून गेला. थोड्या वेळाने युवराज येऊन त्याच्या आईला म्हणाला, आई, पैशांचा बंदोबस्त झाला आहे, पण त्याला 1 महिन्याच्या आत पैसे परत करावे लागतील, नाहीतर माझ्या शब्दाला काही अर्थ राहणार नाही. हो युवराज, एकदा तुझे वडील बरे झाले की आपण सर्वात आधी घेतलेले कर्ज परत करूयात. इतकं बोलून रुक्मिणीताई विठ्ठलराव यांच्या जवळ निघून गेल्या. तर इकडे ज्योती युवराजला एका बाजूला घेऊन गेली आणि म्हणाली की हे काय, इतकी मोठी रक्कम तुम्ही कुठून जमा केली? हे आपलेच तर पैसे. हो हो, आपलेच पैसे आहेत, पण काही मोठं मिळवण्यासाठी असे छोटे छोटे तुकडे फेकावेच लागतात. त्यावर ज्योती जरा तावतच म्हणाली, एक तर तुम्ही मला न विचारता आपले पैसे दिलेत आणि वर असे कोड्यात बोलत आहात. मला तर काही समजत नाहीये. तुम्ही मला जरा सविस्तर सगळे सांगाल का? युवराज शांतपणे म्हणाला, आता मी बाबांसाठी इतकं कर्ज घेतलं आहे म्हटल्यावर आई ते कर्ज आधी परत करणार, शिवाय बाबांची सर्व खाती माझ्याकडे सुपूर्द करणार. कारण आता त्यांच्या मनात तब्येतीविषयी नेहमीच भीती राहणार. आपल्याला आपले पैसेही परत मिळतील आणि बाबांची संपूर्ण संपत्तीही. मग मी लवकरच माझ्या ऑफिसचा मालक होईल. त्यानंतर काही दिवसातच विठ्ठलराव डिस्चार्ज घेऊन घरी येतात. तेव्हा रुक्मिणीताई सर्वप्रथम संपत्तीची कागदपत्रे युवराजच्या नावे करण्यासाठी विठ्ठलरावांना सांगतात. पण असे करण्यास विठ्ठलराव नकार देतात. अरे, आपल्या म्हातारपणीची हीच संपत्ती आपल्याला आधार आहे ना. शिवाय जे काही आपलं आहे ते आपण गेल्यानंतर युवराजचेच तर आहे. मग त्याला ते आज मिळो किंवा उद्या मिळो, त्याने काय फरक पडतो? त्यावर रुक्मिणीताई त्यांना सांगतात की हो, तुमचेही म्हणणे बरोबर आहे, पण आता त्याने पैसे जमा केले आहेत, देव न करो, पण जर समजा तुमची तब्येत पुन्हा खराब झाली आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावे लागले आणि पैशांची गरज भासली तर पुन्हा कुणाकडे हात पसरवणार? आणि जर ऐन वेळेस पैशांचा बंदोबस्त झाला नाही तर उगाच अनर्थ व्हायला नको. आता विठ्ठलरावांनी विचार केला की हो, तू सुद्धा बरोबर बोलत आहेस. काल माझी जी अवस्था झाली ती पुन्हा झाली तर? हाच विचार करत विठ्ठलरावांनी त्यांची संपत्ती युवराजच्या नावावर केली. दुसऱ्या दिवशी रुक्मिणीताई ज्योतीला आवाज देऊन सांगतात की सुनबाई, जरा यांच्याकरिता शिरा बनवून आणून दे. तर तिकडून सून जरा चिडून म्हणाली, 1 मिनिट आई, मी एक पेन आणि पेपर घेऊन येते, मग तुम्ही मला सांगा की मी काय काय बनवायचे आहे. रुक्मिणीताई म्हणाल्या, हे तू काय बोलत आहेस सुनबाई? मला समजले नाही. ज्योती रागातच म्हणाली, तुम्हा लोकांच्या नजरेत तर हे घर म्हणजे हॉटेलच नाही का? आणि मी इथली वेटर, जी तुमच्याकडून ऑर्डर घेते आणि बनवून तुमच्या समोर आणून देते. तर सांगा आणखी काय काय ऑर्डर आहे तुमची? आई, आजारी बाबा आहे, तुम्ही नाही, तर स्वतःच्या हाताने का नाही बनवून घेत शिरा? प्रत्येक वेळी प्रत्येक कामासाठी मला आवाज देणे गरजेचे आहे का? इतके बोलून ज्योती तिथून तावातावाने निघून गेली. बिचारी पूर्ण दिवस घरातील कामे करून थकून जात असणार, म्हणूनच अशी बोलली असणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तिला चांगलीच ओळखते. आता जसा तिचा राग शांत होईल तशी माझ्याकडे येईल माफी मागायला. चला, मीच तुमच्यासाठी छान शिरा बनवून घेऊन येते. मनात चाललेला गोंधळ लपवत रुक्मिणीताई हसत म्हणाल्या आणि किचनमध्ये निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी रुक्मिणीताई विठ्ठलरावांना म्हणाल्या, आज तुमच्यासाठी काय बनवायचे आहे याचा विचार करत आहे. आता मी रोज तुमच्या आवडीनुसार खायला बनवीन. ज्योती सकाळपासून घरात बरीच कामे करायची असतात, उगाच त्या बिचारीला पुन्हा पुन्हा त्रास द्यायचा. बोला, काय खाणार आज? रुक्मिणीताई काही बोलल्या तरी विठ्ठलरावांना सगळं समजलं होतं. कालच्या ज्योतीच्या वागण्यानंतर त्यांना आपल्या सुनेकडून पुन्हा अपमानित व्हायचे नव्हते, म्हणून त्या आजपासून स्वतःचं जेवण बनवायचे सांगत आहे. विठ्ठलराव म्हणाले, तू जे बनवशील ते खाईन मी. रुक्मिणीताई उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या. पण हे काय, किचनला कुलूप लावलेले होते. पण आजपर्यंत तर कधीच किचनला कुलूप लावलेले नव्हते. मग आज हे सगळं का? असा विचार रुक्मिणीताई करू लागल्या. ज्योतीला आवाज देऊ लागल्या, काय झालं आई, एवढं का ओरडताय? ज्योती रागात ओरडत म्हणाली. रुक्मिणीताई म्हणाल्या, सुनबाई, हे काय, किचनला कुलूप?
आजपर्यंत या घरात किचन किंवा देवघराला कधीही कुलूप लावलेले नाही. हो, कारण या घरात 2 भुकेलेले प्राणी राहू लागले आहे, ज्यांना सतत भूक लागते. आता आमच्या घरात कुबेराचा खजिना तर नाही, जो त्यांच्या 5 वेळच्या जेवणाचा भार उचलू शकेल. त्यामुळे आम्हाला कुलूप लावावे लागले. ज्योती नेल पॉलिश सुकत असे म्हणाली. सुनबाई, तू आम्हाला भुकेलेले प्राणी म्हणालीस का? रुक्मिणीताई हळूच म्हणाल्या. आता तुम्ही एवढेही भोळे नाही की माझे शब्द तुम्हाला समजू शकणार नाही. तुमच्या भुकेला मी कंटाळले आहे. आतापासून तुम्ही दोघे काय खाणार आणि किती खाणार यावर मी बारीक लक्ष ठेवेल. तुम्हा दोघांना जेवण कधी आणि किती मिळेल हे मी ठरवेल. ज्योती असे बोलताच रुक्मिणीताईचा राग अनावर झाला. आम्हाला प्राणी म्हणते इतकी हिंमत कशी झाली तुझी? आणि तू आमच्या खाण्यापिण्याचा हिशोब ठेवणार? हे माझे घर आहे आणि आम्ही इतके गरीब नाहीत की आम्ही अन्न अर्धवट खाऊ किंवा मोजून मापून खाऊ. येऊ देत युवराजला घरी. जेव्हा त्याला कळेल की तू कशी वागली आमच्यासोबत, तेव्हा तो तुला चांगलाच धडा शिकवेल. ज्योती म्हणाली. होय, जणू काही त्यांना माहीतच नाही आणि तुम्ही लोकही असेच म्हणाल हे त्यांना ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी आधीच हे सर्व त्यांच्या नावावर केले आहे. आता तुम्ही लोक आमचे आश्रित आहात. आणि आई, आता आजपासून या घरात तुम्हा दोघांना फुकट भाकरी मिळणार नाहीत. बाबा तर आजारी आहेत, पण तुम्ही तर ठीक आहेत ना? म्हणूनच घरातील सर्व कामे तुम्ही करायची आहेत. नाहीतर तुम्हा दोघांना घरातून बाहेर काढायला मला जास्त वेळ लागणार नाही. बिचाऱ्या रुक्मिणीताई गुपचूप रिकाम्या हाताने आपल्या खोलीत परतल्या. तर विठ्ठलराव थरथरत्या आवाजात म्हणाले. पाहिलेस ना, म्हणूनच मी सर्व संपत्ती युवराजच्या नावे करत नव्हतो. पण तो इतका खालच्या पातळीला जाईल असा विचारही कधी केला नव्हता. आता कर या वयात घरातील कामे, नाहीतर या घरचे मालक आपल्याला घराबाहेर काढतील. रुक्मिणीताई मोठ्याने म्हणाल्या. मला वाटते की ती खूप खोटे बोलत आहे. तिनेच माझ्या मुलाचे डोके खाल्ले असणार. माझ्या संस्कारावर माझा पूर्ण विश्वास आहे. येऊ दे युवराजला एकदा घरी. खरं काय आहे ते कळेलच. रात्री युवराज घरी आल्यानंतर रुक्मिणीताई त्याला म्हणाली. बाळा, बघ सून काय म्हणते. माझा विश्वास नाही बसत. मला माझ्या संस्कारावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणून तिला आणि तुझ्या वडिलांना सांग की ती जे बोलत आहे तसे काही नाही. आम्ही तुझे आई वडील आहोत की या घरचे गुलाम? त्यावर युवराज म्हणाला. आई, माहीत नाही तुम्ही दोघे कोणत्या युगात जगत आहात. आजच्या काळात कोणी कोणाचे नाही, फक्त पैसाच सर्व काही आहे. आणि तुम्हाला काय वाटते की मी आणि या ज्योतीने आयुष्यभर तुमची हाजी करावी? रुक्मिणीताई आशेचा किरण मनात घेऊन उभ्या होत्या की कदाचित युवराज ज्योतीवर ओरडेल, तिच्या विरुद्ध आपल्या आईवडिलांच्या बाजूने उभा राहील. पण युवराजने त्यांच्या आशेवर पाणी फिरवले होते आणि रुक्मिणीताई काहीच न बोलता ढसाढसा रडू लागल्या. आता तर ज्योतीला आणखी मोकळीक मिळाली होती त्यांना बोलण्याची. आधी ज्योतीने किचनला कुलूप लावले. त्यानंतर दिवसातून 3 ऐवजी 2दा जेवण बनवू लागली आणि उरलेले शिळे अन्न त्या दोघांना देऊ लागली. विठ्ठलराव आधीच आजारी होते. आता ते जास्त आजारी पडू लागले. एके दिवशी रुक्मिणीताईंना खूप अशक्तपणा जाणवत होता. एकतर घरातील सर्व कामे आणि त्याशिवाय अन्नही नीट मिळत नव्हतं. अशक्त होणे स्वाभाविकच होते. घरची सगळी कामे उरकून थोडा वेळ पडून राहण्याचा विचार करत असताना त्यांचा डोळा लागतो. त्या दरम्यान विठ्ठलराव खोलीतून बाहेर पडतात आणि ज्योतीला सांगतात की सुनबाई, आज रात्री मला जेवायला देऊ नकोस. त्याऐवजी तू तुझ्या सासूला पोटभर जेवण दे. तिला खूप अशक्तपणा जाणवत आहे. ठीक आहे, मग तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही ना? तुम्ही दोघे असे वागत आहात जणू काही मी तुम्हा दोघांना उपाशीच ठेवते. दिवसभर तर काही काम करू शकत नाही, फक्त खायला हवे आहे या दोघांना. ज्योती रागातच म्हणाली. त्यानंतर रुक्मिणीताई उठल्या. अरे, उशीर झाला मला उठायला. तुम्ही मला उठवले का नाही? त्यावर विठ्ठलराव म्हणाले. तू एवढ्या आरामात झोपली होतीस की तुला उठवावे वाटले नाही आणि मी जेवायला निघून गेलो. आता तू पण जाऊन जेवून घे. रुक्मिणीताई म्हणाल्या. तुम्ही जेवलात का? चला, बरं झालं. तुम्हाला वेळेवर जेवायलाही हवं. बरं, ज्योतीने काय बनवले आहे? म्हणजे पुन्हा शिळं अन्न खायला दिले नाही ना? विठ्ठलराव जरा चिडून म्हणाले.
अगं रुक्मिणी, खूप प्रश्न विचारतेस तू. जाऊन जेवून घे, जे काही बनवले आहे ते. जिवंत तर राहायचे आहे, चव तर कधीच विसरलो आहे. ठीक आहे ठीक आहे, चिडू नका, असे म्हणत रुक्मिणीताई निघून जातात. जेव्हा त्या स्वतःचं ताट पाहतात तेव्हा आश्चर्यचकित होतात, कारण ज्योती त्यांना रोज 1 वाटी डाळ आणि 2 पोळ्या द्यायची, पण आज 2 वाट्या डाळ आणि 4 पोळ्या होत्या. त्यांना त्याची उत्सुकता आवरता आली नाही आणि त्यांनी विचारले, काय झालं ज्योती, आज माझ्या ताटात इतकं जेवण, तुला भूक नाही लागली का? यावर ज्योती म्हणाली, जास्त बोलू नका आणि जे मिळेल ते खा, नाहीतर हेही मिळणार नाही. त्यांना भूक लागलेली होती म्हणून त्यांनी पुढे सुनेला काहीही न विचारता पटकन जेवून घेतले. मग त्यांनी भांडी वगैरे धुवून त्यांच्या खोलीत झोपायला निघून गेल्या. आज पोटभर जेवल्याची गोष्ट त्यांना विठ्ठलरावांना सांगायची होती, पण त्या खोलीत गेल्या तेव्हा विठ्ठलराव झोपले होते. सकाळी सांगेल असा विचार करत रुक्मिणीताई झोपी गेल्या. सकाळी जेव्हा रुक्मिणीताई यांना जाग आली तेव्हा विठ्ठलराव त्यांच्या पलंगाखाली पडलेले होते. त्यांच्या तोंडातून खूप रक्त वाहत होते. रुक्मिणीताई आपल्या मुलाच्या समोर हातपाय जोडून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा मुलगा त्यांच्या वडिलांना सरकारी हॉस्पिटलमध्ये सोडून परत आला. डॉक्टरांनी रुक्मिणीताई यांना ताबडतोब रक्ताची व्यवस्था करण्यास सांगितले, परंतु बऱ्याच ठिकाणी भटकूनही त्यांना कुठेच रक्त मिळाले नाही. तेव्हा त्या मुलाच्या ऑफिसमध्ये पोहोचल्या, जिथे त्यांना भिकारी बोलून हाकलून देण्यात आले होते. इतक्यात आई काहीतरी खाऊन घ्या, तो सिक्युरिटी गार्ड रुक्मिणीताई यांना चहा बिस्किट देत म्हणाला. पण तितक्यात डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले की माफ करा, आम्ही विठ्ठलरावांना उशीर झाल्यामुळे वाचवू शकलो नाही. रुक्मिणीताई यांचा घास तोंडात जाण्याआधीच खाली जमिनीवर पडतो. त्यांनी पाहिले की विठ्ठलराव अगदी शांत झोपले होते. त्यांना समजले होते की आता ते गेले आहेत. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रुक्मिणीताई यांच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंबही नव्हता. इतक्यात रुक्मिणीताईंना सर्वात आधी त्यांची मुलगी कीर्तीचा फोन आला. हे सगळं इतक्या लवकर घडलं की मुलीला कळवण्याची संधीच मिळाली नाही. 1 तासाच्या आत त्यांचं संपूर्ण जग संपलं होतं. रुक्मिणीताईंनी फोन उचलून सांगितले की बाळा, तुझ्या वडिलांना शांती मिळाली. ते माझ्या आधी गेले, हे बरं झालं. नाहीतर एकटेच राहिले असते तर मी मेल्यावरही मला शांती मिळाली नसती. हॅलो आई, हे तू काय बोलत आहेस? बाबा सुद्धा काल रात्री मला खूप काही सांगत होते आणि पुन्हा पुन्हा हेच बोलत होते की आईची काळजी घे. काय झालं आई? कीर्ती तिकडून फोनवर बोलत होती, पण आता रुक्मिणीताई निशब्द होऊन खाली बसल्या होत्या. त्या रडतही नव्हत्या आणि कोणासोबत बोलतही नव्हत्या. बातमी कळल्यावर ज्योती हॉस्पिटलला पोहोचली. तेव्हा पाहिले की बाबा आता राहिले नाहीत आणि आई त्यांच्या जवळ मूर्ती बनून बसल्या आहेत. तो सिक्युरिटी गार्डही रुक्मिणीताई यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होता. पण रुक्मिणीताई जागेवर स्तब्ध होऊन बसल्या होत्या. संध्याकाळपर्यंत विठ्ठलरावांवर अंतिम विधी पूर्ण झाली होती, पण त्यांची मुलगी परदेशात राहत असल्या कारणाने ती अजूनही पोहोचली नव्हती. त्या सिक्युरिटी गार्डने रुक्मिणीताई यांना सहानुभूती दिली आणि पाणवलेल्या डोळ्यांनी संध्याकाळी त्याच्या घरी निघून गेला. रुक्मिणीताई विठ्ठलरावांशिवाय दगडासारखी झाली होती. दुसऱ्या दिवशी ज्योती म्हणाली, युवराज, कीर्ती उद्या येणार आहे. जर तिला कळलं की बाबांना आपल्यामुळे जीव गमवावा लागला तर ती काय करेल माहीत नाही. यावर युवराज घाबरतच म्हणाला की तिला कोण सांगणार, ही दगड झालेली माझी आई. यावर ज्योती म्हणाली की मला तर आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आजपर्यंत आईने कीर्तीला फोन करून का सांगितले नाही, आणि कोणास ठाऊक सांगितलेही असणार. तेव्हा युवराज म्हणाला की तू कीर्तीला ओळखत नाहीस का? जर तिला हे सर्व आधी कळले असते तर ती खूप आधी इथे आली असती. ज्योती म्हणाली, मी काय म्हणते, तुमच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे आणि आता या वेड्या म्हातारीला त्यांच्याकडे पाठवून सर्व समस्या संपून टाकू. मग कीर्तीची किंवा इतर कोणाचीही भीती राहणार नाही. सगळ्यांनाही सांगू की वडिलांच्या निधनाच्या शॉकमध्येच तीही आम्हाला सोडून निघून गेली आणि म्हणूनच ज्योतीने खीरमध्ये विष मिसळले आणि तिच्या सासूला खायला घेऊन आली. पण तिला कुठे माहीत होते की कीर्ती उद्या येणार असल्याचे सांगून आजच घरी आली होती, कारण तिला आपल्या घरची सगळी परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी बघायची होती. तिच्या वडिलांनी
तिला घरच्या चाव्यांचा एक सेट दिला होता, कारण ती परदेशात राहते आणि घरी कोणी नसेल तरी ती हवी तेव्हा येऊ शकते. पण तिला कुठे माहित होतं की ही चावी एक दिवस आपल्याच घराची जासूसी करण्यासाठी वापरावी लागेल. जेव्हा ज्योती रुक्मिणीताईंना ती खीर खाऊ घालणार होती तेव्हा कीर्ती त्यांच्या घरात लपून बसली होती, कारण तिने तिचा भाऊ आणि वहिनीचे जे काही बोलत होते ते तिने ऐकून सर्व रेकॉर्ड केले होते. कीर्तीने ज्योतीच्या जोरात एक कानाखाली मारली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या वडिलांचा जीव घेण्याची? आणि आता तू माझ्या आईलाही ठार मारायची आहे. कीर्तीला तिथे पाहून दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. काय झालं वहिनी? मला इथे असं पाहून आश्चर्यचकित झालात. त्या दिवशी बाबांनी मला फोनवर सर्व काही सांगितले होते आणि मला तुमचा खूप रागही आला होता. वाटलं की आत्ताच्या आत्ता तुम्हा दोघांची चांगलीच खबर घ्यावी. पण मग मला वाटले की तुम्हाला रंगेहात पकडावे लागेल, त्यानंतरच मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकेल. वडिलांशी बोलूनच मी निघाली होती इथे येण्यासाठी, पण काही तांत्रिक कामामुळे मला बाबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. पण आज तुम्ही लोक आईची विल्हेवाट लावण्याच्या बोलण्यात गुंग असताना मी गुपचूप घरात शिरले. मला एकच खंत असेल की आईबाबांनी मला हे सर्व आधी सांगितले नाही, नाहीतर आज वडील सुद्धा हयात असते. तोपर्यंत पोलीसही तेथे पोहोचले होते. या सर्व पापी लोकांना घेऊन जा साहेब. त्यांनी प्रथम माझ्या आईवडिलांची सर्व मालमत्ता फसवणुकीने हिसकावून घेतली, नंतर माझ्या वडिलांना उपाशी ठेवले आणि आता ते माझ्या आईला विष देऊन मारणार होते. याचा हा पुरावा आहे. पोलीस आणि कीर्तीचे हे रूप पाहून ते दोघेही भीतीने थरथर कापू लागले आणि रुक्मिणीताईंच्या पायावर पडून माफी मागू लागले. पण रुक्मिणीताई काही बोलल्या नाहीत आणि पोलीस दोघांनाही घेऊन गेले. कीर्तीने आईला मिठी मारली आणि खूप रडली. तिथे तिची आई एकच वाक्य बोलत होती, चांगलं झालं की ते माझ्या आधी निघून गेले. शांतता मिळाली तुझ्या वडिलांना. रुक्मिणीताई यांनी आपली सर्व संपत्ती आपल्या मुलीच्या आणि त्या सिक्युरिटी गार्डच्या नावावर केली, ज्याने आपले रक्त देऊन विठ्ठलरावांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. पण नशिबाने त्यांची साथ दिली नाही आणि ते हे जग सोडून गेले. आणि कीर्ती तिच्या आईला सोबत घेऊन कायमची परदेशात निघून गेली. मित्रांनो, सर्वच मुले युवराजसारखी नसतात, परंतु आईवडिलांनीही मुलांना सर्व काही देण्या अगोदर आपल्या भविष्याची तरतूद करूनच ठेवावी. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.